बाकी पण मागण्या आहे ना आमच्या, मेंढपाळांच्या मागण्या आहे, दिव्यांगांच्या मागण्या आहे, मजुरांच्या मागण्या आहे. मीटिंग झाली ना या अगोदर, मुख्यमंत्र्यांनी मीटिंग झाली, मीटिंग मध्ये निर्देश दिलेले आहे. जे निर्देश दिले त्याच्यात शासन निर्णय काढा ना. ज्यांनी आता आम्ही आंदोलन आहे बा गिरीश भाऊ, आम्ही आंदोलन थांबवू शकत नाही. पहिली गोष्ट नाही, रोज रोज शेतकरी मरतो ते थोडं योग्य आहे. रोज शेतकरी मरतो, रोज 12-13 आत्महत्या आहे. गिरीश भाऊ तुम्ही गिरीश भाऊ इथं बाजूनं भावांतर योजना सुरू आहे. अजून सोयाबीनचे केंद्र सुरू नाही, कापसाचे केंद्र सुरू नाही, मक्याचे केंद्र सुरू नाही. कांदा तुमच्या ना जिल्ह्यातला आज कसा बोलतोय, केळीचे काय हाल आहे तुम्हाला माहिती आहे. ते काही वेगळं सांगायची गरज नाही. भावांतर योजना MP मध्ये चालू केली. आता सोयाबीन हातची शेतकऱ्याची गेली ते व्यापाऱ्याच्या हातात आहे. व्यापारी शेतकऱ्याचा 7-12 लावून विकणार. ते काय अर्थ आहे त्याला? तुम्ही बैठक घ्या ना. माझं काय म्हणणं आहे, नागपूरला येऊन बैठक घ्या, नागपूरला घेऊन बैठक घ्या. नाही, मुंबईला नाही येऊ शकत ना आम्ही. मुंबईला कसं येणार आहे? मुंबईला इथे काही मुख्यमंत्र्याला आम्ही आंदोलन स्थळी बोलावत नाही. मुख्यमंत्र्यांना आंदोलन स्थळी बोलावत नाही. जाय आले आमचे 8 घंटे झाले. उद्या जर इथं काही चिघळलं वातावरण, त्याला कोण जबाबदार आहे? 6-8 घंटे लागते ना गिरीश भाऊ. 8 घंटे लागेल ना, 8 घंटे लागेल ना, 8 घंटे लागेल ना. जाय आला आम्हाला मुंबईला. त्या आचारसंहिते लागले तर काही विषय नाही. 8 घंटे. आता इथून फ्लाईटच नाही आहे. 7 वाजता फ्लाईट आहे. एकदम फ्लाईट 7 वाजता फ्लाईट आहे. आता कधी घेतली मीटिंग तुम्ही, बैठक कधी घेतली? तर मुंबईला आम्हाला या झाला 8 घंटे लागते गिरीश भाऊ, लक्षात घ्या आम्हाला. पण नाही, 8 घंट्याचा विषय नाही आहे. 8 घंट्याचा इथं शेतकरी सांभाळणार कोण? सांभाळणार कोण यांना, मोर्चेकरांना? नाही, स्थगित नाही होऊ शकत. स्थगित आम्ही तर आता रेल्वे रुळावर चाललोय. त्रास आम्हाला ठरलंच आहे. ते कफन बांधूनच आलो आम्ही, विषयच नाही. नाही, माझं तुम्ही निर्णय, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला पत्र पाठवा ना तुम्ही हे निर्णय घेतले म्हणून या विषयावर. अर्धे विषय तर मुख्यमंत्र्याकडे निर्णय होऊन झाले आहे ना साहेब. मी पाहतो. आता दिवसात येणं शक्य नाही. आम्ही रात्रीचं पाहतो काय करता येईल तर आमचे नेते मंडळीला विचारतो सगळ्यांना. राजीव बाबा आहे, शेतकऱ्यांना उद्या नाही करा तर लागेल, आजच करावं लागेल. आज किती वाजेपर्यंत मतदान आहे?
कारण घ्यायची असेल मीटिंग तर संध्याकाळीच घ्या लागेल, दिवसा तर आमचं काय कठीण आहे. तिकडे येणं होते का नाही मी एकदा विचारून घेतो, कारण आमची नाही ह्या आम्ही एसटीनं आम्ही गाडीने आलो तर 12 घंटे लागते. एक फ्लाईट सकाळची 8. नाही नागपूरहून 12 घंटे लागतं. जायला 12 घंटे आणि याला 12 घंटे, 24 घंटे झाले. आणि सकाळी विमान आहे, सकाळचं विमान पकडून किंवा संध्याकाळचं विमान पकडून आज येऊ शकतो आम्ही. ते मी सगळ्यांना विचारतो, कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना, मग सांगतो. हे पहिले विचारून घेतो गिरीश भाऊ, पहिले विचारून घ्या, फोन करू. बच्चू कडू जी किससे बात हो रही थी आपकी और क्या बात हुई है? चर्चा झाली है सर? गिरीश महाजन साहब से बात हुई है और गिरीश महाजन मंत्री महोदय त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे का आपण मुंबईला येऊन 32 सचिव तिथे हजर राहणार प्रत्येक खात्याचे, कारण 12 मागण्या आहे, 12 ते 22 मागण्या आहे. 22 मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. आता मुंबईला जायला आम्हाला यायलाच किमान 4, 5, 7, 8 घंटे लागू शकतात. त्याच्यामुळं जायचं का नाही जायचं त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून निर्णय घेतो. हजारो लोकांचा प्रश्न आहे, सरकार तुम्ही चार्टर फ्लाईट का नाही पाठवली? इतकं महत्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसाठी चार्टर फ्लाईट पाठवलं, काय प्रॉब्लेम? चार्टर फ्लाईट मध्ये गेलं आणि त्यांनी कुठे ठोकून दिलं आम्हाला आणि सगळेच गायब केले तर काय करायचं? बच्चू कडू जी हिंदी में सकारात्मक तयारी आहे चर्चा करण्याची, मात्र तुम्ही मुंबईला यावं असं ते म्हणाले. त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहे मला समजत नाही. बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतंय. काही वेगळं राजकारण असू नये, होऊ नये. आम्ही तिकडे जावं आणि इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा, ते थोडं आम्हाला विश्वास वाटत नाहीये. त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत, शेतकऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ. आंदोलनासाठी यायला तयार नाही. आपण आता सगळे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा, आता मी चर्चा होऊ द्या मग तुमच्याशी बोलू. आंदोलनासाठी मुख्यमंत्री येऊ शकत नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावं आमचा आग्रह नाही आहे, हे आम्ही म्हणणार पण नाही, एवढा खुळा पण मी नाही आहे. ते त्या इच्छेचा विषय असतं. माझं असं मत आहे का निर्णय त्यांनी घेऊन जर आम्हाला इकडे पाठवलं असतं का आम्ही सर्व एकत्र बसून हे निर्णय घेतले तर कदाचित त्याच्यातून मार्ग निघाला असता. पण त्यांचा आग्रह मुंबईला यायचा आहे. पाहू आता, आम्ही अखेर ताणून आम्हालाही धरायचं नाही आहे. लोकांना वेटीस विनाकारण धरण्याची आमची मानसिकता नाही, पण रोज मरणाऱ्या शेतकऱ्याचं मरण डोळ्यासमोर दिसतं म्हणून आम्हाला हे करावं लागतं, लक्षात घ्या. आता ही सगळी चर्चा करून समोर कसं गेलो पाहिजे आपण ते पाहू. नागपुरात इतर कुठं बैठक झाली तर तुम्ही समाधानी आहात का? नागपुरात बैठक झाली असती तर बरं झालं असतं, याची सोय व्यवस्थित झाली असती. पण कार्यकर्त्याची भीती आहे. आता चंद्रपूरला पुन्हा प्रॉब्लेम झाला, गाड्या अडवल्या चंद्रपूरला. तिकडे जर गाड्या अडवल्या आजूबाजूला तर मग इथं आम्हाला वेगळ्या प्रकारचं समोर जावं लागेल. आक्रमक भूमिका घेताय, कुठेतरी रस्त्यावर अडवल्या जाते वाहन. हा, पोलीसवाल्यांना चाब्या घेऊन हातात खिशात घेतलेल्या आहे. बोलतोय मी इथल्या आयुक्तासोबत, त्यांनी जर त्या सोडल्या नाही तर मग आता आम्हाला पुन्हा दिशा बदलावं लागेल. सगळे सचिव मुंबईत आहे आणि सगळ्या सचिवांसोबत चर्चा झाली तर GR काढणं सोपं जाईल, तर मग एक पाऊल पुढे घेऊन चर्चा करण्यात काय हरकत आहे? नाही, माझं काय मत आहे आखरी इथे आंदोलन सोडून आम्ही तिकडे मुंबईला जाऊ का नाही जाऊ हा प्रश्न आहे. आणि आम्ही मुंबईला गेल्यानंतर इकडे काही बदमाशकी करू नये पोलिसांनी, आंदोलन गुंडाळण्याची भाषा करू नये. त्याच्यावरचा विश्वास झाला तर मग आम्ही समोर करू. आश्वासन मिळालं पाहिजे. हा, बरोबर. सरकार से बात हुई है अभी कि भाई वो मुंबई आने को बोल रहे हैं. हम ये नहीं चाहते कि हम उधर जाए और इधर आंदोलन खलाश होए.
बड़ी मेहनत से ये आंदोलन खड़ा हुआ है। हम ये नहीं चाहते कि किसान का विश्वासघात हो, और मुझे उम्मीद है सरकार अगर यहाँ आती है नागपुर में तो बहुत अच्छा होगा। तो भी हम हमारे जो नेतागण है उनसे बात करूंगा, किसान से बात करूंगा और फिर निर्णय लूंगा। अभी अभी 10 तुमने छोड़ा तो मैं चला जाता हूँ।